अप्रतिम स्वागत, अप्रतिम व्यवस्था आणि आपुलकी आणि पुन्हा यावंच वाटतं. मी पुन्हा येईन. परवाच्या दिवशी रात्री आम्ही इथे आलो. बसमध्ये इतका वैताग आला होता की कधी उतरतो असं झालं, पण इथे पाऊल ठेवल्यानंतर सगळा शीण नाहीसा झाला आणि माहेरी यायला हरकत वाटलं. आणि आतापासूनच परत जाणार आहे दुपारी याच्या भावनेने मन सदैव व्हायला लागलंय की इथून आता जाणार आहे आपण. बाहेर चालवतो आम्ही इथे मित्राच्या रिसॉर्ट वरती आलोय आणि तिथे आमचं गेट टुगेदर आहे कॉलेजचं. आणि गेल्या वर्षी पण आम्ही इथे केलं. सगळी सोय अप्रतिम आहे आणि हा एवढे दोघाही प्रेमाने करणारी त्यांच्याकडे जे सगळं कामगार वर्ग आहे ते पण एवढं छान करतात सगळं. आणि घावन चटणी वगैरे विविध प्रकार इथे मिळतात आणि सगळं प्रेमाने दिलं जातं. राहायची सोय सगळी चांगली आहे. मी कल्पना जैन गोखले, मी विजयदुर्गात राहते. मी जैन गोखले यांची मिसेस. आमचं विजयदुर्गला गोखले हिराबाग हे रिसॉर्ट आहे. साधारणतः 7 एकर मध्ये हे रिसॉर्ट आहे. नारळाची आंब्याची सगळी झाडं आहेत. जवळजवळ 350 झाडं आहेत. नारळ आहे, आंबा आहे, चिकू आहे, पेरू आहे, फणस आहे. आंब्याच्या जवळजवळ 8 ते 10 व्हरायटी आहेत. विजयदुर्ग हे पर्यटन स्थळ झालंय. एक किल्ला आहे. किल्ल्याला युनेस्कोची ही मिळाली आहे. युनेस्कोच्या अंडर आहे. 3 बीच आहेत. अतिशय स्वच्छ बीच आहेत. राहण्यासाठी आम्हाला खूप चांगली सोय या ठिकाणी भेटली. विद्यार्थिनीसाठी एक हॉल मिळाला होता. विद्यार्थ्यांसाठी 2 हॉल मिळाले होते आम्हाला. शिक्षकांसाठी हॉल मिळाले होते. आंघोळीचे आणि बाथरूम वगैरे सगळे स्वच्छ चांगल्या पद्धतीने सोय आमची झाली. जेवणाची व्यवस्था महत्वाची चांगली झाली. स्वच्छता टापटिपीतली छान आहे. तिथले मॅनेजमेंट खूप छान पद्धतीने केलं जातं. तर मी असं म्हणेन की ज्यांना बाबा इथे विजयदुर्ग किंवा कोकणामध्ये यायचं आहे त्यांनी या रिसॉर्टला 100% भेट द्यावी. इथे राहण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्यांना कुठेतरी बाबा सिमेंटच्या जंगलातून ज्यांना बाहेर पडावं असं वाटतंय त्यांनी या निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन 1-4 दिवस व्यतीत करायला काही अडचण नाही. आंघोळीला गरम पाणी आहे. प्रशस्त जागा आहे. जेवण तुमच्या चॉईस प्रमाणे मिळू शकतो. तुम्हाला जे काय पाहिजे ते व्हेज नॉन व्हेज. नाश्त्याला पोहे पारंपरिक पदार्थ इथले लोकल कोकणातले ते मिळतात. आंबोळी, घावणे, चटणी, काळा वाटाणा सांबार. नॉनव्हेज तुम्हाला काय जसं पाहिजे तसं चॉईस. सुरमई पाहिजे सुरमई, पापलेट पाहिजे पापलेट. ही सगळी व्यवस्था माझ्याकडे होऊ शकते. सध्या सीझन सुरू झाला आहे की आपण पिकनिकला जायचं, टूरला जायचं. पिकनिकचा सीझन सुरू झाला की आपल्याला वेध लागतात की आपण पिकनिकला कुठं जायचं. जर आपलं एक कुटुंब असेल तर ठीक आहे, परंतु जर मोठा ग्रुप असेल, शाळा कॉलेजचे जर ग्रुप असेल किंवा सोसायटी असेल आपण राहतो तिथं आणि पिकनिकला जायचं असेल फिरायला, ज्येष्ठ नागरिकांचा जर ग्रुप असेल तर आपण कुठं फिरायला जायचं आणि त्याचं बजेट कसं असावं याच्याबद्दलचे काही प्रश्न असतात. आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती घेणार आहोत. खास करून विजयदुर्ग मध्ये गोखले हिराबाग विजयदुर्ग एक आंब्याची बाग आहे आणि त्या बागेमध्ये निसर्गरम्य परिसरात आणि हिरव्यागार बागेमध्ये आपल्याला राहण्याची सोय आहे आणि तिथं चांगल्या जेवणाची उत्तम सोय आहे. आणि अशा ठिकाणी आपण जाऊन विजयदुर्ग किल्ला, विजयदुर्ग समुद्र किनारा पाहू शकतो आणि निसर्गाच्या सानिध्यात पिकनिक आपण तिथं अनुभवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती आपण देणार आहोत. गोखले कुटुंबांना भेटून आणि तिथं जे लोक येतात अनुभव त्यांचा विचारूया आणि हे सर्व माहिती आपण पाहूया. आणि येणाऱ्या दिवसात आपण एक चांगला प्लॅन करून विजयदुर्गला जरूर भेट देऊ शकतो. आपण बसची व्यवस्था करून तिथं जाऊ शकतो. विजयदुर्ग सोबतच आपण देवगड, मालवण, वेंगुर्ला असे समुद्र किनारे पण आपण अनुभवू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा. काही प्रश्न असतील जरूर कमेंट करून कळवा. आम्ही त्याची उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करू. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मी नमस्कार, अजित मालवणकर. तर इथे आम्ही आत्ता हिराबाग विजयदुर्ग मध्ये आहोत. आमचे मित्र जयंत गोखले यांचं हे रिसॉर्ट आहे आणि एका प्रचंड अशा विस्तीर्ण आंब्याच्या बागेत हे हिराबाग रिसॉर्ट विसावलेलं आहे. इथे राहण्याची उत्तम सोय आहे. म्हणजे शहरासारखी सुविधा तुम्हाला प्रायव्हसी अमुक तमुक असं असेल तर तुम्हाला त्याचा थोडा विचार करावा लागेल. पण इथे ग्रुप पिकनिक तुम्ही आणू शकता आणि अत्यंत उत्तम घरचं जेवण इथे मिळतं. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे शाकाहारी, मांसाहारी जेवण तुम्हाला इथे उपलब्ध आहे. सकाळचा चहा नाश्ता, संध्याकाळचा चहा नाश्ता हे सगळं तुम्हाला इथे अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध होईल. इथला जो स्टाफ आहे, सगळे काम करणारे लोक आहेत, हे सुद्धा मालकांच्या एवढ्या काळजीने सगळ्यांची व्यवस्था बघतात. त्यांना काय हवं नको बघतात. आणि एकंदर तुम्ही जर इथे आलात तर तुम्ही इथून एक वेगळा आनंद घेऊन जा, एक वेगळा निसर्गाचा स्वाद घेऊन इथून बाहेर पडाल. तसं यायला खूप सोपं आहे. हे देवगड वरून तुम्ही आलात तर पडेल कॅन्टीन वरून डाव्या हाताला वळलात की सरळ तो रोड विजयदुर्गला जातो आणि अगदी रस्त्याला लागून आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला शोधाशोध करायची पण काही गरज नाही. तर या रिसॉर्टला तुम्ही नक्की भेट द्या. हा आनंद तुम्ही घ्या
असं मला म्हणणं आहे. आणि इथं यांच्या शेतामध्ये हे बघा, तुम्हाला दाखवतो मी, सुरण आत्ताच त्याने काढलेला आहे. केळी आहे आणि पाणी 24 तास आहे इथे. इतर पाणी 24 तास आहे. तुम्हाला सकाळी आंघोळी करता गरम पाणी उपलब्ध आहे. तर अशी सगळी उत्तम व्यवस्था आहे. तेव्हा आपण विचार करा आणि हिराबागला एकदा अवश्य भेट द्या. आपण रूम वगैरे बघूया. हो निश्चित. चला. आता माझं वय 70. गेली 5-6 वर्ष माझा मुलगा ह्या ह्याच्यात इंटरेस्टेड आहे, रोहित गोखले. तो पण येऊन मला मदत करतो. हे आम्ही 2 जण रिसॉर्ट चालवतो. इथे जास्त करून ग्रुपची बुकिंगची सोय आहे. साधारणतः कॉट बेसिसवर कॉट, गादी हे 70 ते 80 जणांची सोय होते. आणि शाळेच्या जर ट्रिप असतील तर कमीत कमी 150 ते 200 मुलांच्या सोयी आहेत. इथे ग्राउंडला एक हॉल आहे. हे तुम्ही बघू शकता. हे याला अटॅच वॉशरूम आहे आणि अशी राहण्याची व्यवस्था आहे. इथे थोडे हे तुम्हाला पॅकिंगचे खोके वगैरे दिसत आहेत. तर ते आंब्याची बाग असल्यामुळे इथे पॅकिंगचं काम चालतं आंब्याच्या सीझनमध्ये. इथे तुम्ही आलात तर तुम्हाला किफायतशीर दरात आंबे पण मिळू शकतात. एप्रिल-मे मध्ये आलात तर तुम्हाला अस्सल देवगड हापूस इथे मिळू शकतो. हां, आता आपण जरा वरती जाऊ. वरती पण 2 हॉल आहेत त्यांचे, तर ते आपण बघू या. हा इकडे एक प्रशस्त असा हॉल आहे. इथे कॉट टाकून सगळी व्यवस्था होऊ शकते तुमची. एकदम स्वच्छ आहे. रोजच्या रोज इथे स्वच्छता केली जाते. हा इथे बाहेर टेरेस आहे. हे सगळे आंब्याच्या संदर्भात सगळी सामग्री त्यांची ठेवलेली आहे. बाग असल्यामुळे मोठी. एकदम हवेशीर, प्रदूषण मुक्त. इथे वॉशरूम आहे. इथे अटॅच आहे. गाद्या म्हणजे तुम्हाला हवं असेल तर, कारण गादी टाकली की परत जागा अडते. तर त्याच्यामुळे समजा तुमच्याकडे मोठा क्राऊड असेल तर मग नुसत्या सतरंज्या टाकल्या तर त्याच्यात जास्त माणसं मावू शकतात. म्हणजे सहल वगैरे आली तर ते त्यांना अधिक सोयीचं होतं. ते बास टाकली तर साधारण संपूर्ण मिळून 60 लोकांची व्यवस्था एका वेळी होऊ शकते. गाद्या वगैरे. हो, गादे, बेडशीट असते, उशी असते आणि तुम्हाला रजाई देतात पांघरण्यासाठी. खूप छान वाटलं इथे राहून. म्हणजे सिटी मधल्यापेक्षा इथं छान वाटतं. मी फारसे कोकणात आलते पण तिथल्यापेक्षा इथे मला छान वाटलं. राहायची चांगली आहे, जेवायची चांगली आहे आणि इथं बसायला वगैरे खूप छान वाटतं. तुम्ही जर इथे जर राहण्यासाठी याल तर याच्यापेक्षा चांगली जागा तुम्हाला कुठेच भेटणार नाही. एक नंबर छान आहे. राहायची सोय, जेवण वगैरे आहे चांगलं. एकदा अवश्य भेट द्या. एक नंबर आहे, चांगला आहे. सगळे खुश आहेत. एक नंबर आहेत. सगळ्यांना आवडले. या आता आपण त्यांच्या दुसऱ्या ज्या रूम्स आहेत तर त्या बघू आपण. आता इथे एक हॉल आहे आणि इथे अशी एक बेडची व्यवस्था आहे आणि या हॉलला सुद्धा अटॅच टॉयलेट आहे. एसीची सोय आहे, आपण पाहू शकता. उन्हाळ्यात आलात तर एसी तुम्हाला उपलब्ध आहे. आणि इथे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे 3. इथे बाजूला एक अजून हॉल आहे, तर आपण तो पण बघूया. इथे एक हॉल आहे आणि सामान वगैरे ठेवायला इथे कपाटं उपलब्ध आहे. खूप सुंदर व्यवस्था आहे आणि इथून तुम्हाला दोन्ही बाजूनी टॉयलेट बाथरूम वापरण्याची सोय आहे. डिसेंबर महिना आहे. आत्ता आंब्याचा मोहर फुटतोय. मे महिन्यात आलेत तर तुम्हाला आंबे लटकलेले दिसतील झाडाला. इथे एक फणसाचं झाड आहे. हे आणि ही जवळजवळ 300 झाडांची बाग आहे. 300 हापूस झाडांची बाग आहे. हा जवळजवळ 7 एकरचा परिसर आहे
आणि या 7 एकरच्या परिसरामध्ये जवळजवळ 300 झाडं आहेत. त्याच्यामध्ये हापूसची कलमं आहेत, फणस आहेत, नारळ, पोफळी असे सगळं, अननस आहे, शेगलाची झाडं आहेत जो अत्यंत औषधी आहे आरोग्यासाठी. ते बघा ती फुलं सफेद पूर्ण फुललेला आहे तो आणि तुम्हाला फुलं दिसतील तिथे दिसतंय आणि त्याला आता हळूहळू शेंगा यायला सुरुवात होईल. आणि आपण पाहू शकता इथे तुम्हाला जेवणासाठी इथे पंगत बसू शकते. तुमची किती माणसं असू दे तर इथे टेबल लावून टेबल खुर्च्या मांडून इथे जेवणाची सोय केली जाते. हा बघा इथे पपई किती लागले आहेत ते बघा झाडाला. मी प्राध्यापक भानुदास लक्ष्मण माने, मुक्काम पोस्ट शेगाव, तालुका जत, जिल्हा सांगली. आम्ही कोकण दौऱ्यावर आलो होतो मुलांची सहल घेऊन आणि या परिसरामध्ये आलो. अत्यंत चांगला परिसर आहे, आंब्याची बाग आहे. तो परिसर अत्यंत, कारण मला तर वाटतंय की सर्वसाधारण प्रत्येक माणसानं एका 8 दिवस इथे राहायला यावं. निसर्गाच्या सानिध्यात खाणं पिणं अत्यंत चांगलं आहे, परिसर चांगला आहे, वातावरण चांगलं आहे. आम्ही संपूर्ण भाग फिरून बघून आलो की झाडं पाहिली, फणसाची झाडं पाहिली, आंब्याची झाडं पाहिली आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झाड आहे. पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळे या परिसरात प्रत्येकानं एकदा आलंच पाहिजे असं आमच्या तमाम सर्व 99 मुलांचं मत आहे. ऑक्सिजन भरपूर आहे. अगदी आजारी जरी माणूस आला तर एक महिन्याभरात अत्यंत पळू शकेल तेवढं ऑक्सिजन आणि वातावरण संपूर्ण समाधान इथं अत्यंत चांगल्या प्रकारे आणि इथं खाणं पिणे अत्यंत चांगलं आहे. माझ्याकडे पर हेड चार्जेस असतात. साधारणतः 10 लोक जर आली तर 500 रुपये ओनली स्टेचे चार्जेस आहे. हे व्हिडिओ बघून आलेत तर 20 माणसं असतील तर 400 रुपये पर हेड चार्जेस आहे. त्याच्यात फक्त ओनली स्टे मिळेल, आंघोळीला गरम पाणी मिळेल आणि जेवण जर पाहिजे असेल तर व्हेज जेवण हे तुम्हाला 120 रुपयाला मिळेल. 2 चपात्या, 1 भाजी, 1 उसळ, डाळ भात. चपात्या लिमिटेड मिळतील 2, भात वगैरे अनलिमिटेड. आचार, लोणचं, पापड, सोलकढी हे सगळं मिळेल. आणि विथ स्वीट जर पाहिजे असेल तर 150 रुपये. स्वीट मध्ये गुलाबजाम, श्रीखंड, उकडीचे मोदक, खीर हे सगळं मिळेल. नॉनव्हेज पाहिजे असेल तर मासेचा ज्याप्रमाणे सीझन असेल त्याप्रमाणे त्याचे चार्जेस असतात. चिकन साधारणतः 200 रुपये थाळी. त्याच्यामध्ये चिकन येईल, चिकन रस्सा येईल, सोलकढी येईल, भात, डाळ, 2 चपात्या. स्वच्छता खूप छान आहे. वॉशरूम म्हणा, रूम्स म्हणा, फॅन वगैरे, झोप छान आली. मच्छर वगैरे काही नाही. सगळीकडे असं स्वच्छ सुंदर वातावरण आहे. सगळ्या मुली येऊन इथे खुश झाल्या रिसॉर्ट छान असल्यामुळे. परत आम्ही एकदा आणखी सहलीला आल्यानंतर, ट्रिप घेऊन आल्यानंतर परत एकदा आम्ही इथे येऊ. आणखी लोकांना सुद्धा आम्ही संदेश देऊ या बाबतीत. आमच्या आणखीन ज्युनियर विभागाचे, सायन्स विभागाची ट्रिप इकडे येणार आहे. त्यांना सुद्धा सांगू की गोखले हिराबागमध्ये रिसॉर्टमध्ये या, खूप छान सोय केलेली. लोकांनी सुद्धा इथं आलं पाहिजे सगळ्यांनी, कारण रिसॉर्टमध्ये एवढी स्वच्छता, कुठल्याच रिसॉर्टमध्ये एवढी स्वच्छता बघायला मिळणार नाही. इथलं परिसर म्हणा स्वच्छ आहे, वातावरण इथलं फ्रेश आहे. त्या वातावरणामुळे, स्वच्छतेमुळं सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त पब्लिकने इथं यावं. जेवण पण चांगलं मिळतं, जेवण उत्कृष्ट होतं. मला राहण्याची सोय जास्त आवडली. सिंधुदुर्ग, मालवण, करत, विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलो. त्या ठिकाणी हिराबाग जे रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी आमची राहण्याची उत्कृष्ट सोय या ठिकाणी झाली. झोपण्याची किंवा वॉशरूम असू दे, स्वच्छता इथं पाहायला मिळाली. एकदम निसर्गरम्य वातावरणात हे रिसॉर्ट खूप सुंदर वाटलं. आपल्या घरी सारखं इथं जाणवलं. त्यानंतर इथलं जेवण आम्ही नॉनव्हेज घेतलंय, नॉनव्हेज सुद्धा उत्कृष्ट होतं, छान वाटलं, सुंदर सोय झाली. आंबा सीझनला जर तुम्ही आले तर आमरस मिळेल तुम्हाला, फणस मिळतील, गरे मिळतील, ताजे गरे, बरका फणस, कापा फणस हे सगळं मिळेल. आणि आंबा जर तुम्हाला मुंबईत पाहिजे असेल, मी व्हिडिओची लिंक दिली आहे, त्याला तुम्ही टच केलात की तो तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळू शकेल, त्याची पूर्ण माहिती मिळेल. गावी जर आलात, बुजुर्ग इथे जर आलात तर आंब्याचं सगळं सॉर्टिंग कसं करतात, आंबे कसे काढतात, त्याचं पॅकिंग कसं करतात, ग्रेडेशन कसं करतात हे सगळं तुम्हाला बघता येईल आणि जाताना आंबे घेऊन जाता येतील. आणि तुम्ही जर समजा तुमच्या गाड्या असतील तर इथे पार्किंगची उत्तम सोय आहे. इथे गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे, इथेही आहे. समजा तुमची मोठी बस असेल, शाळेची पिकनिक वगैरे आली किंवा तुमचा मोठा ग्रुप आला आणि तुम्ही स्वतःची बस वगैरे घेऊन आलात किंवा भाड्याची बस घेऊन आलात तरी इथे कसल्याही प्रकारची काळजी नाही. इथे प्रशस्त असं तुम्ही जागा बघू शकता मोकळी. आणि इथे
तुम्हाला बसेस उभी करायची सोय आहे. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की एकदा खरोखर खऱ्याखुऱ्या निसर्गामध्ये येऊन तुम्ही राहा, निसर्गाचा आनंद घ्या आणि निश्चितच तुम्ही इथून जाताना खूप चांगल्या आठवणी घेऊन जाल. तुमच्याकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रेमाने, आदराने आणि मानाने मिळतील. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात निवांत शांतता उपभोगण्यासाठी जरूर गोखले हिराबाग याला भेट द्या. मानसिक टेन्शन तुमचं पूर्ण निघून जाईल. शांत निसर्गाच्या सानिध्यात एन्जॉय करा. इथले बीच बघा, किल्ला बघा, कसं निसर्गात राहून छान वाटतं. तुम्ही रिलॅक्स होता, पुढच्या कामाला तुम्हाला एनर्जी मिळते. ते सगळं रिफ्रेश होऊन इथनं आनंदाने जा. परत आमचे आंबे पण विष्णुनगरला ठाण्यात तुम्हाला घरपोच होम डिलिव्हरी पण मिळते. एक कॉल करा, आंबे घरी येतात किंवा शॉपला व्हिजिट द्या. युट्यूबला आमची माहिती आहे. लेडीजसाठी सांगते, कुठे जायचं हा लेडीजना, सिनियर लेडीजना प्रश्न असतो. तुम्ही एखादी कार करून माहेर पण हे फार हल्ली कमी होत चाललंय की तिथे आपली उणीव असते. तर तुम्ही इथे हिराबागेत जरूर या, माहेर पण एन्जॉय करा. कोकण आपलंच असावं. त्यासाठी जरूर या, विजयदुर्गला भेट द्या, आमच्या हिराबागेला भेट द्या आणि त्यात तुमच्या काही सूचना असतील त्या आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. आणि आपल्या चॉईस प्रमाणे इथे जेवण मिळेल. जेवण, नाश्ता चॉईस तुमचा असेल.